राजस्थानमध्ये अवैध फटाका कारखान्याला आग लागली आणि भीषण स्फोट झालेला आहे। 16 फेब्रुवारीच्या घटनेचा थरारक सीसीटीव्ही व्हिडिओ आता समोर आल्याचं पाहायला मिळतंय। फटाका कारखान्यातील स्फोटात 7 कामगारांचा मृत्यू झाला। राजस्थानमधील भिवाडी परिसरामध्ये एका अवैध फटाका कारखान्यामध्ये झालेल्या भीषण स्फोटात 7 कामगारांचा मृत्यू झालेला असून अनेक जण गंभीर जखमी झालेत। गुरुवारी घडलेल्या या घटनेनं संपूर्ण परिसर हादरलेला असून स्फोटाची तीव्रता इतकी मोठी होती की आजूबाजूच्या घरांना सुद्धा तडे गेलेले आहेत आणि हा सगळा थरार सीसीटीव्ही मध्ये कैद झालाय। घटनेचा एक अंगावर शहारे आणणारा सीसीटीव्ही समोर येतोय आणि सध्या जो आपण दृश्यांमध्ये पाहतोय तोच हा सीसीटीव्ही आहे। कारखान्यामध्ये अचानक आग लागलेली होती आणि काही सेकंदांमध्येच हा इतका मोठा आणि भीषण स्फोट झाला। ही संपूर्ण इमारत पत्त्यासारखी कोसळल्याचं पाहायला मिळतंय। परिसरामध्ये धुराचे लोट पसरलेले होते। ढिगारा उडताना स्पष्ट या दृश्यांमध्ये दिसतोय। ढिगाऱ्याखाली दबल्या गेलेल्या मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या वाढण्याची भीती सुद्धा व्यक्त होतीये। दुसरीकडे हा कारखाना जो आहे कोणत्याही परवानगीशिवाय बेकायदेशीरपणे चालवला जात होता अशी ही माहिती समोर आलेली आहे। जेव्हा आग लागली अग्निशमन दलाच्या गाड्यांनी घटनास्थळी धाव घेतली, आगीवर नियंत्रण मिळवलं। बचाव कार्य युद्ध पातळीवर सध्या सुरू आहे। पोलिसांनी कारखाना मालकाविरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे आणि या संदर्भातला सगळा पुढचा तपास पोलिसांकडून सुरू आहे। बातमी आहे राजस्थानच्या भिवाडीमधून।